ती बातमी कळली कॅप्टन विनायकची आणि मिशन काश्मीरमध्ये जे काही घडलं तर त्याबद्दल सांगाल का? मला एका वीर मातेकडनं ऐकायचं आहे की त्यांनी हे सगळं कसं घडलं आणि तुम्ही किती धैर्याने हा प्रसंग कसा झेललात? खरं तर मिशन काश्मीर हा त्यांनी कॉइन केलेला शब्द आहे. आपण आत्ता जो वेगळ्या अर्थाने वापरतो तो हा गोष्ट वेगळी. त्याला आवड होती लहानपणापासून आणि घरून मी कधी विरोध तर केला नाही. पण जेवढा पाठिंबा देता आला, त्याला तयार करता आलं आर्मीच्या दृष्टिकोनातून तेवढं केलं. आणि त्याच्यानंतर त्याची मोस्ट ऑफ द 10 इयर ही काश्मीरमध्ये गेली. पण ही वॉज व्हेरी हॅपी. खरं तर तो अत्यंत टर्मॉईलचा सगळा काळ होता. कारण भारत सरकार मानायलाच तयार नव्हती की परदेशी मर्सनरीज तिथे आलेले आहेत, असं सगळं चाललेलं आहे. म्हणजे चरारे शरीफ, हजरत बल या सगळ्या घटना आणि सरकारतर्फे नकार आणि काश्मीरमध्ये खूप फुटीरतावाद सगळा पसरवला होता. त्या काळामध्ये तो काश्मीरमध्ये होता. आणि गंमत म्हणजे तेव्हा अशी एक मुवमेंट सुरू होती की तिथले जी पीसफुल विलेजेस आहेत, जिथे हिंदू मेजॉरिटी आहे, त्या लोकांना स्ट्रॉंग आणि सेल्फ सफिशियंट करायचं गावावर हल्ला झाला तर. आणि मग ह्या सगळ्या हे मला नंतर कळत गेलं पण त्यावेळेला जेव्हा तो सुट्टीवर यायचा ना, तेव्हा मला असं वाटायचं अरे एवढ्या सुट्टीवर आला आहे तर घरी थांबेल, काहीतरी करेल. पण तसं तो काहीच करायचा नाही. तो सारखा बाहेर असायचा. फक्त 2दा तो म्हणजे 2 वेळेला तो घरी राहायचा प्रयत्न करायचा. एक तर मला शाळेत सोडायला जाताना स्कूटरवरून, खरं तर शाळा किती जवळ आहे ना आपली तरी. आणि मग संध्याकाळच्या वेळेला सकाळी नाही जमलं तर, कारण मला कॉफी आवडते, तो अशी आमच्या इथे जी बाहेर ही होती गार्डन होती, त्या उंबरठ्यावर बसून माझी वाट बघत असायचा आणि कॉफी मस्तपैकी गरम करून द्यायचा. पण मी त्याला म्हणायचे अरे तू असतोस कुठे रात्रंदिवस एवढा? तर त्याचं उत्तर ठरलेलं असायचं मिशन काश्मीर. म्हणजे नेमकं काय करतो हे मला कळलं जेव्हा तो गेल्यानंतर माझ्याकडे मोठी मोठी लोकं यायला लागली तेव्हा. म्हणजे काश्मीरमध्ये काय चाललं आहे सरकार तर क्लिअर करत नाही आहे, पण तिथली रियालिटी खूप वेगळी होती. सगळे हिंदू म्हणजे मला वाटते काश्मीर फाईल्स ज्या काळात घडत होतं त्या काळात तो काश्मीरमध्ये होता. ते सगळं तो अनुभवत होता. तिथल्या जळलेल्या बागा, तिथल्या हत्या हे सगळं तो बघत होता. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा अनेक घटना आहेत की नंतर कोणाकोणाकडून कळत गेल्या. म्हणजे उदाहरणार्थ त्याचीच युनिट त्यांच्या हातून असं त्यांच्यावर क्लेम केला गेला. पार्लमेंटमध्ये तो विषय गाजला की तुम्ही 35 काश्मीरी नागरिकांना मारलं, पण त्याच्यामध्ये एकही काश्मीरी नव्हता. सगळे फॉरेनर्स मर्सनरी होते. तर हा जो सगळा भाग आहे ना, तो आम्हाला जेव्हा कळत गेला तेव्हा आम्हाला कळलं की अरे किती डिफिकल्ट याच्यामध्ये तो राहत होता. पण इथे आल्यानंतर मोठमोठ्या लोकांना भेटणं, काश्मीरमध्ये काय चाललं याची आणखीन काय करत होता मला माहिती नाही. पण तो त्यांनी कॉइन केलेला शब्द नाही तू काही असं काही नाही गं, मी मिशन काश्मीरवर आहे, मी सुट्टीवर कुठं आहे. हा मिशन काश्मीर. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा तो फोटो मला नंतर मिळाला. त्याच्यानंतर जो पोस्टेड झाला होता त्यांनी मला तो पाठवला. त्या फोटोमध्ये तो जिथे बसला आहे तो आणि त्याचे जे कोणी सरदारजी त्याचं जे युनिट होतं 31 मीडियम गनमेन, सगळे मिनिमम उंची 6.2 पंजाबी सगळे असे मस्तपैकी बसला आहे तो भारत आणि जे आकाश दिसतं आहे ते पाकिस्तानचं. असं त्यांनी मला थोडक्यात त्याचं वर्णन केलं. वेगवेगळं म्हणजे काश्मीरमध्ये उर्दू शिकला तो, कारण तो दिसायला म्हणजे नाक डोळे अप्रतिम, म्हणजे डोळे तर वेध घेणारे. मग त्याला उर्दू का शिकवलं तर मशिदीमध्ये काय चालतं ते आपल्याला परफेक्ट कळावं म्हणून. मग तो जनरल पद्मनाभन त्यांचा तो ADC होता. सो असं सगळं होतं. मग तो जो एक्झॅक्ट जेव्हा तो प्रसंग घडला तो तुम्हाला तेव्हा कळला का? किंवा तो आधी त्यांनी घरी आला होता का? तो काही कल्पना मिळाली होती का तुम्हाला? खरं सांगू त्याच्याच बाबतीत असं नाही, पण असं का होतं मला माहिती नाही. कारण नंतर मी जेव्हा अगदी पहिलं माझं पुस्तक होतं ना वारस अभिमन्यूचं, तेव्हा मला हेच जाणवलं की अनेक जणं ना कसं काय माहिती नाही पण ते नुकतेच घरी येऊन गेलेले असतात. तसा हा घरी येऊन गेला होता 20 दिवस पूर्वी. बरं, तेव्हा असं काही म्हणजे कल्पना नव्हती? नाही, कल्पना त्याला असणार. कारण त्या दिवशी माझ्या मुलीचा नेमका तेव्हा असं अचानक लग्न ठरलं. तो साखरपुड्याला आम्हाला कल्पनाही नाही की तो येईल असं. आणि मग त्या दिवशी तो संध्याकाळी असं मला आमच्या घरात असं गोल टेबल होतं तेव्हा जेवणाचं, त्याच्या समोर बसून तो मला म्हणत होता आई जर काही माझं झालंच ना तर तू एकच काम करायचंस. एक तर पहिल्यांदा कॅप्टनच्या आईस डोळ्यातून अश्रू काढायचे नाहीस आणि दुसरं म्हणजे मला जिवंतपणे मिळालं वेल अँड गुड, नाहीतर मला जे अवॉर्ड मिळेल ते तू घ्यायला जायचंस. म्हणजे त्याला असं का वाटत होतं मला माहिती नाही.
आणि तो जेव्हा गेला म्हणजे मला असा नक्की समज आहे की त्याच वेळेला ती घटना घडत असणार. मी स्वप्नात एक त्या दिवशी बघितलं की मी पांढरी साडी नेसली आहे, खूप मोठं ग्राउंड आहे आणि मी अवॉर्ड घ्यायला जाते. म्हणजे इतकं की मी हे बाहेर टी व्ही बघत होते, मी त्यांना हलवलं गदा गदा गदा. अरे स्वप्नात पण मी असं का बघितलं? आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मला फोन आला आणि नंतर त्याचं जे मला डेथ सर्टिफिकेट मिळालं तेव्हा त्याच्यात 30 बरोबर वेळ आहे, 10:36. म्हणजे मला माहिती नाही की हाऊ टू लिंक इट, बट इट हॅपन्स. म्हणजे गॉड इज ग्रेट आपण म्हणतो ना, म्हणजे माझा देवावर विश्वास होता तो अशा घटनेनंतर आणखीन वाढत गेला. म्हणजे लोकांची दृष्टिकोनच खूप वेगळा असतो. म्हणजे मला नात्यातलीच माणसं म्हणायला लागली की हो तू तुझ्या मुलाला मारलंस, आणि मग त्या दिवशी मला खरं पहिल्यांदा वाईट वाटलं. खरं तर काय त्याच्यानंतर माझ्याकडे खूप लोक आले, माझं विश्वास सगळं बदलून गेलं. पण त्या रात्री परत मी अनुभवलं, आमच्याकडे असे हातवाले कोच आहेत तर त्याच्यावर मी अशी बसले होते शांतपणे. मी खरं शांत बसणारी बाई कधीच नाही, काहीतरी माझी ॲक्टिव्हिटी सुरू असते. आणि बघता बघता मला असा दुपारच्या वेळेला डोळा लागला आणि तो माझ्या त्या हातावरच्या त्या ह्याच्यावर येऊन बसला आणि माझ्या असे ह्याच्याभोवती हात टाकून मला म्हणतो, अगं तू वेडी की काय आई? आय फेल्ट नॉट ओन्ली त्याचे शब्द ऐकले नाहीत, त्याचा जो तो फुटबॉल हॉकी खेळायचा तुलाही माहिती आहे, तर तो घामाचा खास वास जो येतो तो तो मी अनुभवला. म्हणजे ह्याचा अर्थ त्याचा आत्मा घोटाळत होता कुठेतरी. आणि अजूनही मी तेच अनुभवते की जेव्हा कोणती डिफिकल्टी असते ना कोणत्या रूपात मला देव भेटतोच भेटतो. मग तो कधी रिक्षावाला असेल, कधी एखादा कलेक्टर असेल, कधी एखादा पोलीस असेल किंवा कधी कोणीही असू शकेल. पण जेव्हा मला असं वाटतं की अरे आत्ता मला मदतीची गरज आहे, तेव्हा आयदर विनय किंवा विनयचे बाबा त्यांना पाठवतात. एवढं नक्की. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.